आपलं जे 5th चॅप्टर आहे दॅट इज थर्मोडायनेमिक हे आज आपण चालू करणार आहोत. यामध्ये आपण फर्स्ट 4 चॅप्टर डिटेल स्टडी केलेली आहे. ओके, आता थर्मोडायनेमिक हे आपल्याला 11th किंवा 12th मध्ये आहे. ओके, थर्मोडायनेमिक म्हणजे काय, थर्मोडायनामिकचे काही ऍप्लिकेशन्स असतील ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाहिलेत. तर आपल्या 11th किंवा 12th स्टँडर्ड मध्ये आपण पाहिलेत. स्क्रीन ओके. स्क्रीन शेअर आज आपण स्टडी करू व्हॉट इज थर्मोडायनामिक. तुम्हाला काल सांगितलं होतं की आपल्या 11th स्टँडर्डला आपल्याला किंवा 12th ला थर्मोडायनामिक आपलं झालंय. त्यामध्ये जे काही जनरल टर्म आहेत, व्हॉट इज अ सिस्टीम, व्हॉट इज अ सराउंडिंग, व्हॉट इज अ बाउंड्री, ह्या जे काही टर्म आहेत. थर्मोडायनामिक इज अ टोटल पार्ट ऑफ फिजिक्स. ओके, थर्मो मीन्स हीट, डायनामिक्स ऍक्टिंग ऑन द प्रोसेस. म्हणजे हीट संबंधी जेवढ्या काही प्रोसेस दिलेल्या आहेत त्या ज्या प्रोसेस आहे त्याचा अभ्यास आपण थर्मोडायनामिक मध्ये करत असतो. तर तुम्ही म्हणसाल की फिजिक्स आणि केमिस्ट्री या थर्मोडायनामिकचं रिलेशन काय आहे. तर मित्रांनो, कोणतीही केमिकल रिएक्शन घडत असताना त्यामध्ये ती एकतर एनर्जी सप्लाय करावी लागते. आपण म्हणतो ना हिटिंग ऑन 30 मिनिट, 40 मिनिट, 10 मिनिट. ओके, म्हणजे काय, आपण ती रिएक्शन घडून आणण्यासाठी आपण एक्सटर्नल हीट सप्लाय करतो. ओके, किंवा तुम्ही एक्झाम्पल पाहिलं असेल तर आपण कॅल्शियम कार्बोनेट किंवा जो आपण आपल्या मराठी भाषेत चुना म्हणतो, तर चुना तुम्ही जर टेस्ट ट्यूब मध्ये टाकला आणि त्यात जर थोडं हाफ ml टेस्ट ट्यूब जर सॉरी 1 ते 2 ml पाणी घेतलं आणि तिला जर वेल सेक केलं तर ते थोड्या वेळानं गरम होते. गरम होते म्हणजेच काय की त्याला हीट कोण सप्लाय केली मग, तर मित्रांनो कॅल्शियम कार्बोनेट मधून काय झाली, हीट बाहेर पडली. ओके, तर आपण म्हणतो एक्झोथर्मिक रिएक्शन. आणि ज्याला हीट सप्लाय करावी लागली त्याला म्हणायचं एंडोथर्मिक रिएक्शन. हा जो सगळा पार्ट आहे मित्रांनो हा केमिस्ट्री मध्ये येतो आणि हा टोटल थर्मोडायनामिक्सशी रिलेटेड येतो. ओके, तर आपल्याला जर तुम्ही फर्स्ट इंट्रोडक्शन जर पाहिलं तर डायरेक्ट आपले गिब्स इक्वेशन दिलेले आहे. पण जनरल आपले इंट्रोडक्टिव्ह पार्ट आपण बघू थर्मोडायनामिक सिस्टीमचा. सर्वांना स्लाइड दिसते किती आहेत आज 25. ओके, बघा एक जी स्लाइड दिली याच्यामध्ये एक दिलंय आयसोलेटेड बाउंड्री, दिसतंय. बघा ही आहे आयसोलेटेड बाउंड्री. ही जी काही एक दिसते आपलं
की मायटोकॉन्ड्रिया टाईप जे काही सेल टाईप दिसते ही ऍक्च्युअल सेल नाही. मित्रांनो, तुम्ही ज्या रूम मध्ये बसलेले आहात ती तुमची सिस्टीम. लक्षात घ्या, रूमच्या बाहेरचा परिसर म्हणजे झाली सराउंडिंग. ओके. आणि आधी जी काही आपलं कंपाऊंड आहे किंवा जे काही भिंती आहेत ती झाली इन बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग ची बाउंड्री. लक्षात, व्हॉट इज अ सिस्टीम, व्हॉट इज अ सराउंडिंग आणि व्हॉट इज अ बाउंड्री. ओके मित्रांनो, आपण कधी कधी एक नॅचरली एक्झाम्पल पाहतो. दरड कोसळली, भूकंप झाला. ओके, समजा एक दगड जर आपण थोडासा किंवा कपारीचा दगड खाली पडला, दगड खाली पडला म्हणजे काय झालं, एक पर्टिक्युलर टाईपचं वर्क झालं. लक्षात, एक पर्टिक्युलर टाईपचं वर्क झालं. ओके, पण ते वर्क कसं झालं, बिनकामाचं झालं. पण कामाचं वर्क कुठलं, तर मित्रांनो जे कामाचं वर्क आहे तेच आपल्याला काय आहे स्टडीसाठी दिलेलं आहे. ओके, तुम्ही समुद्राच्या लाटा किंवा व्हिडिओ तरी पाहिले असतील. समुद्राच्या लाटापासून आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. पवन ऊर्जेपासून काय करतो आपण, हवेपासून काय करतो आपण, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. म्हणजे हे काय, याचं कन्व्हर्जन फॅक्टर. ओके, म्हणजे काय, वाईनचं कन्व्हर्जन डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी मध्ये करायचं. ठीक आहे, तर हे जे काही फॅक्टर्स आहेत हे टोटल आपल्या थर्मोडायनॅमिक्सशी रिलेटेड आहेत. ओके, आता आपण म्हणतो इंजिन किंवा रेल्वे इंजिन. पूर्वीच्या जे रेल्वे होत्या, आता डिझेल किंवा इलेक्ट्रिसिटीवरचे इंजिन आलेले आहेत. पूर्वी जे रेल्वे होत्या कशावर चालायच्या, दगडी कोळशावर. किंवा गदर पिक्चर पाहिला असेल तुम्ही, गदर पिक्चर मध्ये आहे ना ते जे त्यांचा जो मुलगा असतो तो पण काय करतो, तो दगडी कोळसा त्यांना टाकण्यासाठी मदत करतो की किमान रेल्वे आपली जोरानं धावली पाहिजे. ठीक आहे, वेगानं धावली पाहिजे. तर मित्रांनो, तर हे जे काय आहे, तर ह्या सगळ्या प्रोसेस थर्मोडायनॅमिक्सशी रिलेटेड आहेत. ओके, आणि मी तुम्हाला आधी सांगितलं की याचा केमिकल रिएक्शनशी डायरेक्ट संबंध आहे. म्हणून थर्मोडायनॅमिक आपल्याला केमिस्ट्रीला शिकायला आहे. ओके, आता पहिले बघू आपण व्हॉट इज अ सिस्टीम. A boundary is a closed surface surrounding a system through which energy and mass may enter or leave the system. ओके, म्हणजे काय की एक सिस्टीम आहे क्लोज सरफेस. कुठं आहे तो, एक क्लोज सरफेस आहे थ्रू विच एनर्जी अँड मास मे एंटर और लिव्ह फ्रॉम द सिस्टीम. म्हणजे त्यात तर एक तर मास किंवा जी एनर्जी आहे त्यात काय एंटर होतं आणि बाहेर जातं. दॅट इज अ सिस्टीम बाउंड्री. ओके, नेक्स्ट आहे सराउंडिंग. एव्हरीथिंग दॅट इंटरॅक्ट विथ द सिस्टीम. म्हणजे काय की सिस्टीमवर सगळ्या गोष्टी इंटरॅक्ट होतात, तर त्या कुठून होतात, तर त्या सराउंडिंग मधून इंटरॅक्ट त्या सिस्टीमवर ऍक्ट होतात. ओके, दॅट इज अ सराउंडिंग. देन व्हॉट इज अ सिस्टीम. पहिले आपण बाउंड्री बघितली, नंतर सराउंडिंग बघितली, आता आपण बघू सिस्टीम. A system is a region containing energy and or matter that is separated from the surrounding by arbitrarily imposed wall or boundaries. मी तुम्हाला म्हटलं ना, आपण ज्या खोलीत बसलेलो आहोत ती जी आपली रूम आहे, ती रूम म्हणजेच काय की सिस्टीम. रूमच्या बाहेरचा परिसर म्हणजेच सराउंडिंग, आणि हे जे वॉल आहेत आपल्या दॅट इज द बाउंड्री. ओके, म्हणजे सिस्टीम, सराउंडिंग आणि बाउंड्री ह्या तीन टर्म आपण शिकलोय. ठीक आहे, आता आपण जाऊया आपल्या सिलेबस कडे. व्हॉट इज अ थर्मोडायनामिक आणि सिलेबस कडे जाऊ आपण आता. चॅप्टर नंबर 5, thermodynamic, part A. First bit of this chapter gives an Hemlock's free energy. Okay, here the concept of entropy. You know entropy. What is entropy? Entropy means order. Okay, आता ऑर्डर म्हणजे काय, कोणची ऑर्डर, मी तुम्हाला दिली तुम्ही फॉलो केली ती का नाही. तुम्हाला वॉटर माहिती आहे,
You know water? Yes, sir. Water, water, water. बोर्ड दिसतो सर्वांना? हो. बघा वॉटर, आईस, लिक्विड वॉटर आणि व्हेपर. ठीक आहे. वॉटर मॅटर मध्ये 3 स्टेट मध्ये अस्तित्वात आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्यावेळेस आईस, याच्यामध्ये आईस मध्ये काय, वॉटर मॉलिक्यूल एकमेकाला एकदम क्लोज किंवा कंडेन्सली पॅक असतात. ओके. जर तुम्ही 1 किलो आईस घेतलं किंवा काय करा, 1 लिटर पाण्याचं 1 किलो आईस बनवा, स्पेस काय होतो, कमी होतो. आईस, लिक्विड वॉटर, आणि त्याच लिक्विड वॉटरला जर आपण व्हेपोराइज केलं तर वॉटर मॉलिक्यूल इन द ऍटमॉस्फिअर मध्ये काय होतात, स्प्रेड होतात. त्याचं काय होतं, व्हेपोरायझेशन. ओके. परफेक्टली ऑर्डर आईस मॉलिक्यूल order decreases from ice to liquid water, and order also increases, or randomness increases. That is the vapor state of water molecule. That's called as entropy. Okay. It is a fundamental consequence of second law of thermodynamics. There are 2 other functions which utilize the entropy in their derivation. These are functions called as free energy and work function. Okay. This function like internal energy, heat constant, entropy are fundamental thermodynamic property depend upon the state of system only. Okay. मी तुम्हाला सांगितलं की एक पर्टिक्युलर टाइपचं काय होतं, वर्क होतं, आणि तेच झालेलं वर्क कोणत्या प्रकारचं वर्क होतं, आणि ते झालेलं वर्क म्हणजे वर्क करण्यासाठी आपल्याला काय लागलं मित्रांनो, एनर्जी. ठीक आहे. आता आपण जर समजा सकाळी जेवलोच नाही, तुम्हाला जर म्हटलं की आता आपल्याला 1-2 तास हे काम करायचंय, इज इट पॉसिबल? नाही. तर ते काम करण्यासाठी आपल्याला काहीतरी फूड कंझ्युम करावं लागेल, आणि फूड कंझ्युम केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जी काही एटीपी तयार होती, ती एटीपी आपण ऍज अ वर्क म्हणून ती वापरू शकतो. ओके. म्हणजे एनर्जीचं आणि वर्कचं काय डायरेक्ट रिलेशन आहे. ठीक आहे. तर समजा आपल्या गाडीमध्ये जर आपण फ्युएल टाकलंच नाही, डिझेल पेट्रोल टाकलंच नाही, ती धावेल का? नाही. तसंच मित्रांनो एनर्जी आणि वर्कचं काही रिलेशन आहे. ओके. वी नो दॅट एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू वर्क, but it is not always necessary that all energy may be converted into work. ओके. असं नाही की बुवा आपण आता सकाळी जेवण केलं आणि 2-3 दिवस काम केलं, शक्य आहे का? नाही. म्हणजे टोटल एनर्जीचं कन्व्हर्जन वर्क मध्ये होईलच असं आपल्याला सांगता येत नाही. ते काय होईल, कमी सुद्धा होईल. तुम्ही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मित्रांनो आपल्याला माहिती आहे. ओके. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्टर्ब, नॉट बी डिस्टर्ब. म्हणजे एनर्जी ही निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. पण सेकंड लॉ काय म्हणतो, एका एनर्जीचं कन्व्हर्जन दुसऱ्या एनर्जी मध्ये तुम्ही ऑलवेज करू शकता. ओके. मी जे तुम्हाला उदाहरण सांगितले, सागरी लाटा, पवन ऊर्जा, म्हणजे काय की याचं एनर्जी, याचं जे कन्व्हर्जन आपण काय होतो, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतो. ओके. सो any kind of energy which can be converted to useful work is called as available energy. म्हणजेच काय की किती एनर्जी वर्क साठी आपल्याला युटिलाइज झाली, ती एनर्जी म्हणजेच काय, अवेलेबल एनर्जी. ओके. म्हणजेच काय, आपल्याकडे 10 रुपये आहेत, समोरच्याला 5 रुपयाचं काम आहे, आपण त्याला 5 रुपये दिले, म्हणजे त्याच्यासाठी ते 5 रुपये अवेलेबल झाले, म्हणजेच काय, दॅट इज अवेलेबल एनर्जी. पण आपल्याकडे 10 होते, 10 पैकी 10 आपण त्याला दिले नाही, दॅट इज अवेलेबल मनी और अवेलेबल एनर्जी. such as the operation of an engine or a motor, but the energy which cannot be converted into useful work is known as unavailable energy.
म्हणजे जी एनर्जी युजफुल झाली नाही तिला म्हणायचं अनअवेलेबल एनर्जी. माझ्याकडले जे 5 रुपये ते माझ्याकडेच राहिले, ते अनअवेलेबल म्हणजे माझ्याकडे ते बॅलन्स राहिले, ते कुठेही यूज झाले नाही. दॅट इज अनअवेलेबल मनी, दॅट इज अनअवेलेबल एनर्जी. ओके मित्रांनो, हे होतं आपलं इंट्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ थर्मोडायनामिक. ओके, तुम्हाला एक इमेज दिसते, ही इमेज म्हणजेच काय, एक इंजिन आहे, कारचं काय इंजिन आहे. मित्रांनो, थर्मोडायनामिकच्या प्रोसेसवरच हे इंजिन काय करतं, वर्क करतं. ओके, आता बघू आपण टोटल एनर्जी. ओके, म्हणजे काय, एखादं वर्क करण्यासाठी लागणारी टोटल एनर्जी. आता व्हॉट इज द टोटल एनर्जी? तर टोटल एनर्जी इक्वल टू आयसोथर्मल अवेलेबल एनर्जी प्लस आयसोथर्मल अनअवेलेबल एनर्जी. म्हणजे टोटल एनर्जी पैकी तुम्हाला किती एनर्जी लागली आणि किती एनर्जी बॅलन्स राहिली, दॅट इज द टोटल एनर्जी. ओके, तसं एक सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आपल्या खाली दिलंय, एच प्लस सॉरी एच इक्वल टू असेल, ते चुकलंय, हे एच इक्वल टू जी प्लस टी एस असं आहे ते. एच मीन्स एन्थॉल्पी, जी मीन्स गिव्स फ्री एनर्जी, टी फॉर टेम्परेचर, एस फॉर एंट्रोपी. एच फॉर एन्थॉल्पी. मित्रांनो, एन्थॉल्पी आणि एंट्रोपी दोघांमध्ये काय फरक आहे, पुढे प्रोसेस करून डिटेल आपल्याला दिलेलं आहे. तर व्हॉट इज द डेफिनेशन? Okay, the fraction of total energy which is isothermally available for converting into useful work is called as free energy of system. किती एनर्जी, टोटल एनर्जी पैकी आपल्याला किती एनर्जी अवेलेबल झाली, that is called as free energy system. Okay, it is denoted by symbol G. Okay, capital G. Free energy is also known as thermodynamic potential or Gibbs function and is noted by equation. ते जे इक्वेशन आहे, ते इक्वेशन कशा प्रकारे आपल्याला दाखवलेलं आहे, तर खाली दिलेलं आहे G फॉर टोटल एनर्जी, H एन्थॉल्पी मायनस TS टेम्परेचर इंटू एंट्रोपी. ओके, खाली या टर्म आपल्याला दिलेल्या आहेत. HT and S are the heat content, that is enthalpy, temperature and entropy of system respectively, as HT and S depend only on thermodynamic state and not on its previous history. It is clear that G may be regarded as a single value function of state, that system hence del GB will be completed differential. ओके, ही थोडीशी महत्वाची टर्म मित्रांनो. म्हणजे जी काही एनर्जी आहे, जी रनिंग प्रोसेस आहे, त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे प्रिव्हियस हिस्ट्री काय होती त्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. करंट स्टेट काय आहे त्याची, एन्थॉल्पी किती आहे, टेम्परेचर किती आहे, एंट्रोपी किती आहे, that is the current thermodynamic state cannot depend upon the previous history of this matter. Okay, that G may be regarded as a single value function of the state and system, hence del G will be complete differential. याच्यामुळे काय होतो की जो एनर्जी आहे याच्यामध्ये काय स्मॉल चेंज आपल्याला पाहायला मिळतो. स्मॉल डी इज नोटेड बाय स्मॉल चेंज. ओके, पुढे येऊ आपण. फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ एनर्जी. व्हॉट इज सिग्निफिकन्स? फ्री एनर्जीचे काय सिग्निफिकन्स आहेत, एक आपल्याला एक डेरिवेशन आपल्याला ते दाखवलेले आहेत, ते आता आपण एक वन बाय वन बघू. Consider an isothermal change. Okay, from the initial state to final state at constant temperature. म्हणजे समजा एक सिस्टीम आहे, सिस्टीम ए पासून बी पर्यंत गेली, त्यावेळेस टेम्परेचर असेल, इनिशियल टेम्परेचर T1 असेल, फायनल टेम्परेचर T2 असेल. बघा हे दिलेलं आपल्याला. The two states are represented by the subscription 1 and 2. म्हणजे सिस्टीमची एक इनिशियल स्टेट, सिस्टीमची दुसरी फायनल स्टेट.
ओके, आणि मधला जो काय असेल तो पाथ असेल त्या सिस्टीमचा. ओके, आता इक्वेशन फर्स्ट, सॉरी इक्वेशन 2, G1. G1 म्हणजे काय, त्या सिस्टीमची एनर्जी, स्टार्टिंगची एनर्जी इक्वल टू H1 मायनस TS1, याला इक्वेशन नंबर 2 नाव. G2 आहे सिस्टीमची फायनल एनर्जी, लक्षात, दॅट इज H2 मायनस TS2. लक्षात आलं, सिस्टीमची स्टार्टिंग एनर्जी, स्टार्टिंग एन्थॅल्पी, स्टार्टिंग एंट्रोपी आणि त्याला लागणारं टेम्परेचर. तसंच सिस्टीमचं फायनल स्टेट, त्याची फायनल एनर्जी म्हणजेच काय, त्याला लागणारा एन्थॅल्पी, एंट्रोपी आणि टेम्परेचर, याला जर इक्वेशन नंबर 3. ओके, आता काय करू आपण, याचा डिफरन्स काढू, सो दॅट डेल्टा, आता डिफरन्स आहे, आता दोन्ही मधलं काय करायचं आपल्याला, डिफरन्स काढायचा. आता हा डिफरन्स म्हणजे काय, G2 मायनस G1 म्हणजे हा एनर्जी डिफरन्स. ओके, इक्वल टू H2 मायनस TS2 मायनस H1 मायनस TS1. मित्रांनो काहीच नाही, फक्त मी इक्वेशन 1 आणि 2 हे काय केले, एकत्र केले. लक्षात, हे काय केले, एकत्र केले आणि त्याचं काय केलं, फक्त दोन सारख्या टर्म जवळ आणल्या. बघा, G1 G2 H2 TS2 मायनस H1 TS1. ओके, आता काय केला, परत दोघांमध्ये T कॉमन आहे, टेम्परेचर कॉमन आहे, म्हणून H2 मायनस H1, इथे ही टर्म खाली घेतली मी, मायनस T S2 मायनस S1. ओके, म्हणून आता डेल्टा G2 मायनस G1, that is the delta G, equal to delta H, change in enthalpy, minus T delta S, change in entropy. Okay, where delta G म्हणजे काय, is a change in Gibbs energy from the system. म्हणजे सिस्टीम ज्यावेळेस इनिशियल स्टेट मधून त्याच्या फायनल स्टेट मध्ये गेली त्यावेळेस किती डिफरन्स आला, तर दॅट इज अ डेल्टा जी. ओके, डेल्टा एच इट इज एन्थॉल्पी ऑफ सिस्टीम. त्या एन्थॉल्पी मध्ये काय बदल झाला, तर तो टोटल बदल इक्वल टू डेल्टा एच. ओके, अँड डेल्टा एस एंट्रोपी S2 मायनस S1. आता जो काही डिफरन्स आहे एंट्रोपी डिफरन्स. ओके, तर हे झालं मित्रांनो फिजिकल सिग्निफिकन्स. पुढे आपलं बघायचंच, आता ज्यावेळेस टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवू त्यावेळेस या राशीमध्ये काय बदल होईल ते बघू आपण. आता एक डेल्टा एस म्हणजे काय, एक एंट्रोपीची आपल्याला फिक्स किंमत दिलेली आहे. डेल्टा एस इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी बाय द डेफिनेशन ऑफ एंट्रोपी चेंज. म्हणजे एंट्रोपी जर बदलला तर त्याची व्हॅल्यू काय बदलते, तर ती व्हॅल्यू आपली त्यांनी दिलेली आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, टी डेल्टा एस इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल. मग ही व्हॅल्यू कुठं पुट करायची, तर त्या इक्वेशन नंबर आधी जे इक्वेशन होतं ते पुढे आपल्याला येणारच, गिब्स आयसोथर्म मध्ये येणारच आपल्याला, हे फक्त लक्षात ठेवा, टी डेल्टा एस इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल. ओके, म्हणजे काय, टी डेल्टा एस इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल ही क्वांटिटी मिळेल आपल्याला ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर. समजा जर आपण प्रेशर जर कॉन्स्टंट ठेवलं तर इक्वेशन मध्ये काय बदल होईल, त्याची इक्वेशन आहे डेल्टा एच इक्वल टू डेल्टा ई प्लस पी डेल्टा व्ही. ओके, बाय द डेफिनेशन ऑफ एन्थॅल्पी चेंज. हे एन्थॅल्पीचं इक्वेशन आहे. Substituting the value of delta TS and delta H from the equation number 5 and 6. आता ह्या दोन व्हॅल्यू, डेल्टा एच ची व्हॅल्यू आणि टी डेल्टा एस ची व्हॅल्यू लक्षात घ्या.
ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला एन्थाल्पीच्या डेफिनेशन वरून, आणि ही जी व्हॅल्यू आहे तर ही व्हॅल्यू आली कुठून आपल्याला एंट्रॉपीच्या डेफिनेशन वरून. त्याचं काय ते इक्वेशन आहे. तर आपल्याला दोन्ही क्वांटिटी पण मिळाल्या, डेल्टा एच पण मिळाली आणि डेल्टा टी एस पण मिळाली. बघा ही जी इक्वेशन आहे डेल्टा एच मायनस डेल्टा एस. तर ह्या दोन याला इक्वेशन नंबर आपण हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये त्या दोन्ही क्वांटिटीच्या ज्या किमती आहेत त्या आपण तिथं टाकायच्या. काय मिळेल आपल्याला, वी गेट दॅट डेल्टा जी इक्वल टू डेल्टा ई प्लस पी डेल्टा व्ही मायनस क्यू रिव्हर्सिबल. हे आपले इक्वेशन मिळेल याला इक्वेशन नंबर 7 ना. ओके, याला आपण अजून कसं लिहिता येईल, तर डेल्टा ई मायनस क्यू रिव्हर्सिबल प्लस पी डेल्टा व्ही. ओके, म्हणजे हे इक्वेशन लिहिलं काय आणि हे इक्वेशन लिहिलं काय, ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्या इक्वेशनचा फायदा होतो. ओके, नाऊ अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक. ओके, आता फर्स्ट लॉ काय म्हणतो थर्मोडायनामिकचा, त्याचं जे इक्वेशन आहे त्यात डेल्टा ई ची किंमत आपल्याला मिळते, ही डेल्टा ई. डेल्टा ई म्हणजेच काय, क्यू रिव्हर्सिबल मायनस डब्ल्यू मॅक्स. ओके, म्हणजे प्रोसेस त्याच्या इनिशियल स्टेट मधून त्याच्या फायनल स्टेट मध्ये गेली त्यावेळेस किती वर्क झालं ते वर्क म्हणजेच काय, टोटल एनर्जी. थोडक्यात काय, सिस्टीम इनिशियल स्टेट मधून फायनल स्टेट मध्ये जाण्यासाठी झालेलं वर्क त्याला लागणारी एनर्जी म्हणजेच काय, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक. ओके, the negative sign before W indicate work is done by the system. ओके, आता मित्रांनो साइन कन्व्हेन्शन हे दोन प्रकारचे येते, एक प्लस डब्ल्यू आणि एक मायनस डब्ल्यू. ओके, आणि क्यू, क्यू म्हणजेच काय, तर हीट ऍडेड टू सिस्टीम और हीट रिमूव्ह टू सिस्टीम. ओके, आता आपण हे साइन कन्व्हेन्शन काय आहे हे थोडंसं आपण डिटेल बघू. बघा ही एक इमेज तुम्हाला दिसते. हाऊ मच डज द इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम चेंज. सिस्टीमची इंटरनल एनर्जी बदलल्यानंतर वर्क मध्ये काय बदल होतो, इंटरनल एनर्जी मध्ये काय बदल होतो, वर्क कोणाकडून कोणाकडे होतं, म्हणजे ते आपल्याला इथं दिलेलं आहे. मित्रांनो जर पॉझिटिव्ह डब्ल्यू असेल, इथं बघा हे दिसते आपल्याला निगेटिव्ह साइन. Negative sign before indicate that work is done by system. ओके, आता मी पॉझिटिव्ह वर्क म्हणतोय म्हणजेच काय, पॉझिटिव्ह वर्क म्हणजे काय, सराउंडिंग कडून सिस्टीम कडे झालेलं वर्क, दॅट इज अ डिनोटेड बाय प्लस डब्ल्यू. तुम्हाला कधी प्रश्न विचारतील व्हॉट इज अ प्लस डब्ल्यू, व्हॉट इज इंडिकेट ऑफ प्लस डब्ल्यू, द वर्क इज डन बाय सराउंडिंग टू सिस्टीम. ओके, आता मायनस डब्ल्यू वर्क डन बाय सिस्टीम म्हणजे काय, सिस्टीम कडून सराउंडिंग कडे झालेलं वर्क. आता सिस्टीम कडून सराउंडिंग कडे झालेलं वर्क म्हणजे काय, असं एक्झाम्पल आहे मित्रांनो. तुम्ही 12th मध्ये आपल्याला दिलेलं आहे, व्हेन अ गॅस इज कॉम्प्रेस इन अ वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. म्हणजे काय, की एक तुम्ही सिलेंडर घेतलं, त्याच्यामध्ये एक पिस्टन वरती ठेवलं, ते पिस्टन काय केलं तुम्ही, पुश केलं. पुश केलं म्हणजेच काय, की तुमच्या हातानं तुम्ही जे वर्क केलंय, तुमचे हात म्हणजे ते सिलेंडरच्या बाहेर आहेत म्हणून ते आहे सराउंडिंग. ज्यावेळेस ते पिस्टन तुम्ही त्या सिलेंडर वरती पुश केलं, त्यामध्ये गॅस असल्यामुळे ते काय थोडा वेळ पुश होईल, हळूहळू त्यातली हळूहळू ते काय होईल, त्याच्या तुम्ही जसं तुमचं प्रेशर अप्लाय करणं सोडून देसाल त्यावेळेस ते पिस्टन परत काय होईल, हळूहळू त्याच्या इनिशियल पोझिशनला येईल. म्हणजेच काय, की जे तुम्ही पहिलं वर्क केलं ते पहिलं वर्क सिस्टीम कडून सराउंडिंग कडून सिस्टीम कडे झालेलं वर्क. ज्यावेळेस तुम्ही एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करणं सोडून देसाल त्यावेळेस जे पिस्टन आहे ते हळूहळू काय होईल, त्याच्या इनिशियल पोझिशन कडे येईल. तर त्यावेळेस सिस्टीम कडून सराउंडिंग कडे झालेलं वर्क, तर मित्रांनो एक असतं पॉझिटिव्ह डब्ल्यू, दुसरं असतं निगेटिव्ह डब्ल्यू. पॉझिटिव्ह डब्ल्यू म्हणजे सराउंडिंग कडून सिस्टीम कडे झालेलं वर्क
आणि निगेटिव्ह डब्ल्यू म्हणजेच काय, तर सिस्टीम कडून सराउंडिंग कडे झालेलं वर्क. दे आर अपोजिट फिनॉमिना. ओके. आता व्हॉट इज क्यू? क्यू ह्या दोन टर्म आहेत, मायनस क्यू आणि प्लस क्यू. आता प्लस क्यू म्हणजेच काय, की सिस्टीम कडे आपण एनर्जी प्रोव्हाइड केली. आपण एखादी रिएक्शन लावली, रिएक्शन साठी तुम्ही एक्सटर्नल हीट सप्लाय केली, म्हणजेच काय, त्या रिएक्शनला तुम्ही एक्सटर्नल हीट सप्लाय केली म्हणजेच प्लस क्यू. ओके. मायनस क्यू म्हणजेच काय, मी तुम्हाला इनिशियल सांगितलं की एक्झोथर्मिक रिएक्शन, जे आपण चुन्याची निवळी असेल किंवा जो चुना असेल आपण टेस्ट ट्यूब मध्ये घेतला, त्याला वेल सेक केलं, त्यातून जी टेस्ट ट्यूब जी गरम झाली तर रिएक्शन मधून हीट काय पडली, बाहेर पडली. दॅट इज अ मायनस क्यू. ओके. तर हे मायनस क्यू जे आहे आणि प्लस क्यू जे आहे, तर ह्या दोन डिफरंट टर्म आहेत. ओके. प्लस क्यू आणि मायनस क्यू. तर प्लस डब्ल्यू समजलं आणि मायनस डब्ल्यू समजलं, तर प्लस क्यू आणि मायनस क्यू ह्या टर्म आपल्याला पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहेत, म्हणून हे आधी समजून घ्या. ओके. आता ही जी काही डेल्टा ई ची जी व्हॅल्यू आहे, तर ती डेल्टा ई ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 7 मध्ये टाकू. डेल्टा ई आपल्याला इथे दिलेला आहे. हा बघा डेल्टा ई. तर डेल्टा ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली आहे. ही बघा, ही डेल्टा ई ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. डेल्टा ई मायनस क्यू रिव्हर्सिबल इक्वल टू मायनस डब्ल्यू मॅक्स. ओके. म्हणजे काय, की मॅक्झिमम झालेलं वर्क. ओके. आता ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर